बाबूपेट उड़ान पुल के निर्माण कार्य के लिए निधि देने के बाद आज विधायक किशोर जोरगेवार ने काम का निरीक्षण किया। इस समय उन्होंने संबंधितों को क्या सूचना की, जानने के लिए देखते हैं यह खबर। बाबूपेट उड़ान पुल के बांधकाम के लिए अतिरिक्त 5,49,00,000 रुपए का निधि देने के बाद आज यहां के काम का निरीक्षण विधायक जोरगेवार ने किया। इस समय बाबूपेट के नागरिकों ने पुष्पगुच्छ देकर उनका अभिनंदन किया। निधि से रुके हुए काम के लिए निधि दिया गया है। अब तेजी से काम करते हुए महीने भर में पुल नागरिकों के लिए शुरू करने की सूचना भी इस समय विधायक किशोर जोरगेवार ने की। तो आइए सुनते इस संदर्भ में उन्होंने और अधिक क्या कहा। कोणती होती तर ती होती बाबूपेट उड्डाण पुलाची। इतकी मोठी लोकवस्ती या ठिकाणी असताना सुद्धा स्वातंत्र्यापासून या ठिकाणी एक आरोबी नव्हता, पूल नव्हता। अनेकांना या गोष्टीचा रोजच सामना करावा लागायचा, अडचणीचा, आणि हा प्रमुख विषय मार्गी लागत नव्हता। वेगवेगळ्या अडचणी आल्या, त्यातली प्रामुख्याने निधीची अडचण होती। निधी यायचा, थोडं काम व्हायचं, थांबायचं, हे सगळं आल्यानंतर सुद्धा एका अतिरिक्त वाढीव निधीची आवश्यकता होती, साधारणतः 5.5 कोटी रुपये। त्या 5.5 कोटी 5,49,00,000 रुपयाची मान्यता कालच मी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे थांबून मंत्रालयातून काल आणलेली आहे। आणि आता अधिकाऱ्यांना मी तुम्ही पाहिलं असेल, पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, रेल्वेचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टरचे लोक असतील, या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आता पैसे तुम्हाला मिळालेले आहे, एका महिन्याच्या आतमध्ये हा पुला लोकांच्या रहदारीसाठी सुरू करा, हे त्यांना मी सक्त ताकीद दिलेली आहे। आणि मला विश्वास आहे की हा बाबूपेट वासियांचा जो प्रश्न आहे तो 1 महिन्यामध्ये इतक्या वर्षाच्या नंतर निकाली निघणार आहे, याचा मला आनंद आहे। आणि निश्चितपणे माता महाकालीच्या या नगरीमध्ये बाबासाहेबांच्या वास्तवाने पूर्ण झालेल्या नगरीतील लोकांना इतका संकटाचा सामना जो अनेक वर्ष करावा लागत होता, त्यापासून लवकरच सुटका मिळणार आहे। 1 महिन्यामध्ये हा पूल लोकांच्या वाहतुकीसाठी सुरू होणार। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।